सिंधुदुर्ग जिला बैंक भर्ती परीक्षा को लेकर विवाद सामने आया है। अभ्यर्थियों का कहना है कि आवेदन के समय उन्होंने सिंधुदुर्ग, पणजी और कोल्हापुर केंद्र चुने थे, लेकिन अब परीक्षा पुणे और नासिक में दी जा रही है। पूर्व विधायक वैभव नाइक ने आरोप लगाया है कि 1700 से 1800 रुपए शुल्क भरने के बाद छात्र अब 4-5 हजार का अतिरिक्त आर्थिक बोझ डाला जा रहा है। उन्होंने मांग की है कि परीक्षा केंद्र स्थानीय या नजदीकी जिलों में ही आयोजित किया जाए। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची परीक्षेची सेंटर ही जेव्हा अर्ज भरला त्या मुलांनी तेव्हा पणजी, कोल्हापूर, सिंधुदुर्ग अशी टाकण्यात आली होती। परंतु आता या मुलांची परीक्षेची सेंटर ही पुणे, नाशिक ह्या वेगवेगळ्या लांबच्या शहरांमध्ये लागलेली आहेत आणि त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या मुलांना हा अधिकचा आर्थिक भुर्दंड पडणार आहे आणि त्याचबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या बाहेरच्या मुलांना ह्याची जास्त संधी मिळणार आहे नोकरी भरतीची आणि त्यामुळे त्यामध्ये पारदर्शकता राहणार नाही। आणि म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री, सिंधुदुर्गचे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी गेले वर्षभर AI मध्ये सिंधुदुर्ग जिल्हा प्रथम राज्यामध्ये देशामध्ये आला आहे। AI मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्याने प्रगती केली असे वारंवार पत्रकार परिषद घेऊन सांगतायत। परंतु या परीक्षा ते वर्षभराच्या कालावधीमध्ये या आपल्या जिल्ह्यामध्ये किंवा जिल्ह्याच्या बाजूच्या जिल्ह्यामध्ये घेऊ शकले नाही ही वस्तुस्थिती आहे आणि त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी किंवा पालकमंत्र्यांनी AI मोठी ही घोषणा करू नये। त्यापेक्षा आपल्या जिल्ह्यातील गोरगरीब विद्यार्थी आहेत, जी शेतकऱ्यांची मुलं आहेत, ज्यांनी 1700-1800 रुपये भरून अर्ज भरला आहे आणि त्यांना आता पुण्यामध्ये जायला खरं म्हणजे अजून 5000 रुपये भुर्दंड पडणार आहे आणि त्यामुळे या परीक्षेमध्ये आणि पुन्हा या नोकऱ्या लागतील की नाही किंवा बाहेर या नोकऱ्या संदर्भात चर्चा सुरू आहे दबक्या आवाजामध्ये आणि त्यामुळे या सगळ्या संदर्भात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होत आहे आणि मोठ्या प्रमाणात शासनाचे किंवा जिल्हा बँकेची बंदवेगिरी उघड झालेली आहे आणि त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या नुकसानीस जबाबदार कोण? सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या नोकरीच्या ज्या तरुण नोकरीसाठी उपेक्षित आहेत त्यांना जबाबदार कोण? हा खरं तर प्रश्न आहे। त्यामुळे या परीक्षा या जवळच्या जिल्ह्यातच झाल्या पाहिजे होत्या किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यातच झाल्या पाहिजे होत्या, परंतु हा भुर्दंड पडण्यास ही जिल्हा बँक आणि शासन जबाबदार आहे।